नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी GK या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे DCC बँक भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा। पुणे हे शहर मुळा मुठा या नदीच्या काठावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 2, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पुणे। प्रश्न क्रमांक 3, पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संत सोपानदेवाची समाधी आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सासवड। सासवड येथे संत सोपानदेवाची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 4, सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे। पुणे या जिल्ह्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 5, पुणे शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सांस्कृतिक राजधानी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 14। पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत। पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी मुख्यालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे। यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी मुख्यालय पुणे येथे आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे या शहरात नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 इंडिया गेट। तर पहा, खालीलपैकी इंडिया गेट हे प्रसिद्ध ठिकाण पुणे या शहरात नाही। प्रश्न क्रमांक 9, पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5। पुणे या जिल्ह्याला 5 जिल्ह्यांच्या सीमा ह्या लागून आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या कोणत्या शहरात आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या ह्या पुणे शहरात आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे शहरात नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रायगड। रायगड हा किल्ला पुणे शहरात नाही। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिमेस। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पूर्णा। तर पहा, पूर्णा ही नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही। प्रश्न क्रमांक 14, जगप्रसिद्ध शनिवारवाडा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे। जगप्रसिद्ध शनिवारवाडा हा महाराष्ट्रातील पुणे या शहरात आहे। पुढचा प्रश्न, पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महर्षी कर्वे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5। महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न, पुण्यातील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला खालीलपैकी कोणाचे नाव दिले गेले? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नीरज चोप्रा। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर या दिशेस। प्रश्न क्रमांक 19, संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाचा विस्तार केला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 देहू। संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील देहू येथे राहून वारकरी संप्रदायाचा हा विस्तार केलेला आहे।
पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात कोणता घाट आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वरंगा व माळशेज. पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात हा वरंगा व माळशेज हा घाट आहे. पुढचा प्रश्न, शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शिवनेरी किल्ला हा ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणते ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर पेठांचे शहर म्हणून ओळखले जात होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. महाराष्ट्रातील पुणे हे शहर पेठांचे शहर म्हणून ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 24, अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायके आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5. अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात 5 अष्टविनायके आहेत. प्रश्न क्रमांक 25, पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्यांपैकी कोणता किल्ला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दिलेले सर्व. म्हणजेच पुणे जिल्ह्यात पुरंदर, तोरणा, राजगड हे सर्व किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 26, संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानावरून वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आळंदी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी या स्थानावरून वारकरी संप्रदायाचा पाया हा रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, पुणे शहराला कशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शिक्षणाचे माहेरघर. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पुण्याहून सासवडच्या मार्गाने बारामतीला जाताना डॅश डॅश हा घाट लागतो. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिवा घाट. पुण्याहून सासवडच्या मार्गाने बारामतीला जाताना दिवा घाट हा घाट लागतो. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 15,646. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 15,646 चौरस किमी आहे. पुढचा प्रश्न, पुणे शहराच्या हद्दीतून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा. पुणे शहराच्या हद्दीतून खालीलपैकी पैनगंगा ही नदी वाहत नाही. महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुख्यालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 32, पुणे ते कल्याण कोणता घाट लागतो? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 माळशेज घाट. पुणे ते कल्याण माळशेज घाट हा घाट लागतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुढचा प्रश्न, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही डॅश डॅश निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औषध. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही औषध निर्मिती कंपनी पुण्यात आहे. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू-खार कोणत्या अभयारण्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा खार भीमाशंकर या अभयारण्यात आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते डोंगर आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खालीलपैकी सर्व. म्हणजेच शिंगी व तसुबाई, पुरंदर, ताम्हिणी व अंबाला हे सर्व डोंगर पुणे जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुणे या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे.
प्रश्न क्रमांक 39, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खडकवासला. खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. पुढचा प्रश्न, सिंहगड एक्सप्रेस पुढीलपैकी कोठे धावते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे ते मुंबई. सिंहगड ही एक्सप्रेस पुणे ते मुंबई धावते. प्रश्न क्रमांक 41, माणिकडोह धरणास डॅश डॅश असे म्हणतात. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शहाजी सागर. माणिकडोह धरणास शहाजी सागर असे म्हणतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 43, भारतातील प्रथम गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे. भारतातील प्रथम गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या शहरात आहे.